नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिनव भारत इन्स्टिट्यूटमध्ये. तर आज आपण या ठिकाणी आपलं जो काही हिस्ट्री आहे त्याचा पुढचा पार्ट पाहणार आहे. ठीक आहे, तर काय झालं होतं, आपण मागच्या पार्टमध्ये थोडीशी रिव्हिजन देऊयात की 1857चा उठाव आपण पाहत होतो. 1857चा उठाव पाहत असताना आपल्याला समजलं होतं की त्या ठिकाणी कुठं कुठं उठाव झाले होते. 1857च्या पूर्वीचे उठाव देखील आपण पाहिले होते. मग त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे चोरांचं बंड झालं होतं किंवा कशा प्रकारे संथाळांचं बंड त्या ठिकाणी झालं होतं. हो आणि मुंडा यांनी कशा आपल्या जमिनी गेल्या म्हणून बंड केलं होतं. कोलामांनी कसं आपल्या मालकांच्या जमिनी मुस्लिमांना आणि शिखांना दिल्यामुळे त्या ठिकाणी बंड केलं होतं. त्याच्यानंतर अहोम सरदार जे होते आसामचे, त्यांच्या संदर्भातलं आपण बंड आपण पाहिलं होतं. खासीचं बंड पाहिलं होतं, फरेजी बंड पाहिलं होतं, पागलपंथीयांचं बंड पाहिलं होतं, तायुनी चळवळ पाहिली होती की जी फरेजी बंडाला किंवा फरियादी चळवळीला विरोध करण्यासाठी निर्माण झाली होती. दोन्हींचं हे मूळ कुठं होतं तर ते त्या ठिकाणी वहाबी आंदोलनात होतं. हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. वहाबी आंदोलन काय आहे ते देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. म्हणजे 1857च्या पूर्वीचे जे काही बंड झाली होती ते देखील आपण त्या ठिकाणी पाहिली होती. नंतर 1857च्या उठावाला सुरुवात कुठून झाली, बराकपूरच्या छावणीमध्ये कशा प्रकारे एनफिल्ड रायफल जे काही आल्या होत्या त्याला कशी गाई आणि डुकराची चरबी लावलेली होती, त्याच्यामुळं जे काही आपले हिंदी सैनिक होते ते कसे जागृत झाले होते आणि कसं त्यांनी बंड करून उठले होते त्या ठिकाणी ते देखील आपण पाहिलं होतं. मग मेजर ह्युसनवरती कशा प्रकारे मंगल पांडेने गोळी झाडली वगैरे ते पाहिलं होतं आपण सगळं काही, बरोबर. त्याच्यानंतर मग परत कसे मिरजचे सैनिक वरती तिकडं दिल्लीकडे उठावासाठी गेले, त्या ठिकाणी कशी दिल्ली ताब्यात घेतली, परत त्यांच्या हातून कशी दिल्ली गेली. त्याच्यानंतर नानासाहेब पेशवे असतील किंवा तात्या टोपे असतील किंवा बेगम हजरत महल असेल, अवधच्या बेगम हजरत महल, बरोबर की नाही, त्यांनी कशा प्रकारे युद्धामध्ये सहभाग घेतला होता, कोणाच्या विरुद्ध कोण लढले होते. कुंवर सिंग 80 वर्षाचा तरुण, हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना तसं म्हटलं होतं. हा सगळा पार्ट आपण काय केलेला आहे, कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर 1857ची लढाई झाल्यानंतर झाशीच्या राणी संदर्भात आपण महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी पाहिलं होतं. काय काय होतं, त्यांची जी कोणी मोतीबाई म्हणून त्यांची कोणी हेर खात्याची प्रमुख होती, लीलाबाई म्हणून कोणी सरदार होती, मंदरा म्हणून कोणी त्यांची ती लहानपणीची मैत्रीण असेल त्यांच्यासोबत सावलीसारखी राहिलेली. ठीक आहे, त्यानंतर काशीबाई असेल की जी त्यांच्यासारखी हुबेहूब दिसत होती. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी कव्हर केल्या. 1857चा उठाव झाल्यानंतर जे काही परिणाम झाले त्याच्यासाठी आवश्यक असणारी कारणं हे देखील आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण ज्या काही प्रतिक्रिया आल्या की कोणी त्यांना एलियार रिच सारखा माणूस होता की ज्याने म्हटलं की हे धर्मांधांचं ख्रिश्चनांविरुद्धचं युद्ध आहे. तर टेलर आणि ऑटरमनी काय म्हटलं होतं की हे जे काही आहे हिंदू मुस्लिमांचं कटकारस्थान आहे. त्याच्यानंतर कोणी त्याला शिपाई गर्दीच म्हटले. नर फाटक सारखे, ट्रॅव्हलियन सारखे, मॅलेसन सारखे, होम्स सारखे, लॉरेन्स सारखे, दुर्गादास बंडोपाध्याय सारखे, किशोरचंद्र मित्रांसारखे लोक असं म्हणत होते की हे शिपायांचं बंड आहे. पण ते कोणत्या अँगलने म्हणत होते देव जाणं. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर सामंतांचा उठाव म्हटले आपले जवाहरलाल नेहरू यांनी. ठीक आहे, राष्ट्रीय उत्थान म्हणणारा बेंजामिन डिझरायली. म्हणजे बाहेरच्या न कळत होतं की हा राष्ट्रीय उत्थान आहे, पण आपल्या लोकांना समजत नव्हतं. आपली लोक शिपाई गर्दी म्हणत होते. काय म्हणत होते, शिपाई गर्दी म्हणत होते. मग मी तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरण सांगितलं होतं की हा जर 1857चा उठाव हा जर शिपाई गर्दी असेल तर मग ती आजीजनबाई जी होती नर्तिका, ती काही शिपाई होती का लढणारी. अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळं काही एक्सप्लेन करून सांगितलं होतं. इतिहासाला कधी पण आपण आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं मित्रांनो. ठीक आहे, दुसऱ्यांनी सांगितलंय काहीतरी लिहिलंय म्हणून विश्वास ठेवायचा नाही, आपण त्याला जाचून बघायचं. त्या ठिकाणी खरंच स्वातंत्र्य संग्राम होता का नाही, हे 1857चं युद्ध ज्यावेळेस 1857चा उठाव जो आहे तो नीट आपण ज्या ठिकाणी वाचू, नीट त्याचं अनालिसिस करू, त्यावेळेस आपल्याला समजतं अशा प्रकारे इंग्रजांनी अर्धा गोरिल्ला अर्धा निग्रो काढून भारतीयांचा अपमान केला होता. हे देखील आपण पाहिलं होतं त्या ठिकाणी, बरोबर की नाही. मग अशा प्रकारे खूप साऱ्या गोष्टी झाल्या होत्या की 1857च्या उठावाला प्रतिक्रिया म्हणून त्या ठिकाणी आल्या होत्या. हा सगळा पार्ट आपण मागच्या याच्यामध्ये कंप्लीट केलेला आहे, परंतु महत्त्वपूर्ण असा पार्ट आपल्याला परत एकदा सांगावासा वाटतोय कारण आपल्याला त्याची रिव्हिजन झाली पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एक लिंक बसण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कोण कोण इथली आपली भाऊकी इंग्रजांना सामील होती ते देखील आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं. मग कोण कोण त्याच्यामध्ये, तर आपले जे काही नागपूरचे भोसले असतील, ठीक आहे, इंदोरचे होळकर असतील, ग्वाल्हेरचे शिंदे असतील, रजपुताना असेल किंवा सिंध प्रांत असेल त्या ठिकाणचे, परत अफगाणिस्तानचा दोस्त मोहम्मद असेल, नेपाळचे गुरके असतील. ठीक आहे, हे सगळी लोक काय होती, हैदराबादचा निजाम असेल, मुंबई मद्रासचं सैन्य असेल, भरपूर लोक होती की जे इंग्रजांना काय होती त्या ठिकाणी एकनिष्ठ होती. त्याच्यामुळे काय झालं होतं त्या ठिकाणी, तर 1857चा उठावाचं लोण हे दक्षिणेपर्यंत पोहोचलं नव्हतं, फक्त उत्तर भागापुरतंच ते मर्यादित राहिलं होतं. परंतु काही वृत्तपत्र देखील होती, वृत्तसारसारखी, वर्तमान दीपिकासारखी, ज्यांनी की हे जे उठावाचं लोण आहे ते दक्षिणेत आणण्याचं थोडेफार का होणार पण प्रमाणात काम केलं होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे हा सगळा जो पार्ट मी सांगितलेला आहे तुम्हाला. एक रिव्हिजन आहे, असं समजू नका की हा झालेला नाही आहे किंवा हा फास्ट चाललेला आहे. हे झालेलं आहे, फक्त आपण याला रिव्हिजन देतो या ठिकाणी तुम्हाला थोडंसं लाईनवरती आणण्यासाठी. ठीक आहे, थोडंसं आता आठवलं असेल तुम्हाला काय चाललंय नेमकं ते. चला, हे समजलं तुम्हाला. आता हे 1857
57चा उठाव कशा पद्धतीने झाला होता आपल्या भारतामध्ये ते, परंतु याचा महाराष्ट्राशी काय संदर्भ आहे हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे, कारण आपल्यासाठी एक्झामसाठी जे काही महत्त्वपूर्ण आहे ते महाराष्ट्र संदर्भात आहे. महाराष्ट्राशी रिलेट करून आपल्याला भारताच्या इतिहासाचा पार्ट पाहायचा आहे. मग 1857चा उठाव झाला त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये काय स्थिती होती, कुठं कुठं उठाव झाला होता हे देखील पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर आज आपण त्या ठिकाणी हेच पाहणार आहे की 1857च्या उठावामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं. ठीक आहे, कोण कोण सामील होते आणि कोणी कोणी युद्ध केले ते आपल्याला पाहायचं आहे. सुरुवात करूयात आपल्या लेक्चरला. तर सगळ्यात पहिल्यांदा 1857चा उठाव झाला त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये नागपूरचा उठाव झाला होता. सगळ्यात पहिल्यांदा कुठे, नागपूरचा उठाव झाला होता. काय झालं होतं नागपूरच्या उठावामध्ये, तर लखनौ आणि कानपूर इथलं जे काही सैनिक होतं, लखनौ आणि कानपूर दोन्ही सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, मग उत्तर प्रदेशमध्ये हे उठावाचं जे लोन चाललं होतं त्याचं काही प्रमाणामध्ये त्या सैनिकांनी आणि आपल्या सैनिकांनी, आपले जे काही नागपूरचे सैनिक होते त्यांच्यामध्ये थोडासा संवाद चालू झाला होता. ठीक आहे, खबरी यायला जायला सुरुवात झाली होती. फक्त काय करायचं होतं, नागपूरचे जे काही सैनिक होतं त्यांना काय करायचं होतं, रात्री 12 वाजता शोभेची दारू वाजवायची होती. शोभेची जी काही दारू होती ती वाजवायची होती. वरती आकाशामध्ये शोभेचे दारूचे ढग निर्माण करायचे होते. परंतु नेहमीप्रमाणे आपल्या इथे फितूर लोकांची कमी नाही आहे. ठीक आहे, आपली फितुरी आपल्या भारतातील लोकांच्या रक्तामध्येच घसलेली आहे. ठीक आहे, मग झालंय काय, त्या ठिकाणी वूड नावाचा एक अधिकारी होता, कॅप्टन वूड नाव होतं त्याचं. ठीक आहे, त्या वूड अधिकाऱ्याला काय केलंय, त्याच्याच नोकरांनी सांगितले त्या ठिकाणी की दादा आपल्या इथं उठाव होणार आहे. ठीक आहे, मग ह्या इंग्रजांनी काय केलं, त्या ठिकाणी प्लवडत नावाचा अधिकारी होता, त्या प्लवडत नावाच्या अधिकाऱ्याला जाऊन त्या ठिकाणी सांगितले, झालं रात्रीचे 10 वाजल्यात, 2 तासानंतर शोभेची दारू उडणार आहे त्या ठिकाणी. मग सगळं इंग्रजांच्या विरोधात सगळं कटकारस्थान रेडी असताना त्या ठिकाणी प्लवडतला तपास लागला 10 वाजता. ठीक आहे, 2 तासाच्या आत त्याने अख्खा उठाव दडपलाय मित्रांनो. किती, 2 तासाच्या आत. नागपूरचा उठाव 2 तासाच्या आत दडपलाय. त्या ठिकाणी काय करायचं होतं, आपल्याला फक्त शोभेची दारू वाजवायची होती. ते जे काही तिथले जे सैनिक होते नागपूरमधले ते, त्याच्यामुळे काय होणार होतं, वेशीवरती जे सैनिक ते आतमध्ये घुसणार होतं आणि त्या ठिकाणी उठाव होणार होता मोठा. परंतु झाला गोंधळ सगळा वेगळाच. काय झाले, त्या ठिकाणी एका इंग्रज अधिकाऱ्याला काय केलेलं आहे, आपल्या जिथल्या लोकांनी फितुरी केली, नोकर होता त्याला सांगितलं की अशा पद्धतीने आपल्या इथं कटकारस्थान रस्ता ते झालं, सगळं नुकसान, सगळे काही सापडले गेले. त्या ठिकाणी सीताबर्डीचा किल्ला घ्यायचं ठरलं होतं, रेसिडेंट ताब्यात घ्यायची ठरली होती, सगळं काही केलं. त्या ठिकाणी 3 मेन जे सैनिक होते आपले, जे की उठावाचे नेतृत्व करत होते, विलायत खान असतील, इनायतुल्ला खान असतील किंवा नवाब कादर खान असतील, या सगळ्यांना अटक केली. त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे. ठीक आहे, नागपूरचा उठाव भाऊकी कामाला आली आपली. ठीक आहे, लक्षात येतं ना तुमच्या, फितूर लोकांमुळे आपली भाऊकी कामाला आली त्या ठिकाणी आणि आपलं काय झालेलं आहे, त्या ठिकाणी परत एकदा पानिपत झालेलं आहे. नागपूरचा उठाव दडपला गेला. चला पुढचा उठाव पाहूया आता, औरंगाबाद. आता त्यावेळेस औरंगाबाद जे होतं ते कोणाच्या ताब्यात होतं, निजामाच्या प्रांतात येत होतं, बरोबर की नाही. हैदराबाद प्रांतामध्ये ते येत होतं, मराठवाड्यामध्ये येत होतं, बरोबर. औरंगाबादमध्ये झाले काय, त्या ठिकाणी मुस्लिम आणि हिंदू सैनिकांनी घेतल्या शपथा, आपल्याला या ठिकाणी रात्रीचा उठाव करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ॲबॉट नावाचा त्या ठिकाणी लष्करी अधिकारी आहे. त्या लष्करी अधिकाऱ्याला कुणकुण लागली, या ठिकाणी काहीतरी गोटमॅट चाललंय. ठीक आहे, यांची चलबिचल चालू झाली होती. मुस्लिम जे काही सैनिक होते त्यांच्यामध्ये चलबिचल चालू झाली होती. त्या ठिकाणी ॲबॉटने ओळखलं काहीतरी गोंधळ होणार आहे. ठीक आहे, त्याने काय केले, रात्रीचं सगळ्यात ताब्यात घेतले सगळ्यांना आणि त्या ठिकाणी उठाव दडपलाय. फिदा अली नावाचा माणूस होता त्यांच्यामध्ये. ठीक आहे, मुस्लिम होता फिदा अलीने काय केले, त्या ठिकाणी प्रयत्नांची शर्त केली आहे, उठाव करण्याचा प्रयत्न केलाय, पकडल्यानंतर तोफेच्या तोंडी दिले त्याला आणि उडून टाकले. येते ना लक्षात तुमच्या, महत्वपूर्ण आहे हा पार्ट. आपल्याला क्वेश्चनमध्ये, पेपरमध्ये सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो याच्याविषयी. फिदा अलीने केलं होतं, औरंगाबादच्या सैनिकांमध्ये फिदा अली होता, त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले. बाकीच्यांना पकडून कुणाला फाशी देण्यात आले, कुणाला तुरुंगवास दिलाय. बऱ्याच प्रमाणात अन्याय झालेला आहे त्या ठिकाणी. चला पुढचं पाहूया आपण. त्या ठिकाणी पुढच्या ह्याच्यामध्ये कोल्हापूरला उठाव झालाय. कोल्हापूरच्या उठावामध्ये सगळ्यात महत्त्वाचं योगदान दिलं होतं ते म्हणजे रामजी शिरसाट यांनी. ठीक आहे, रामजी शिरसाट खूप महत्त्वपूर्ण नाव मित्रांनो, पेपरला येऊ शकतं आपल्याला. कोल्हापूरचा उठाव 1857च्या उठावामध्ये कोल्हापूरमध्ये पेटले रान. ठीक आहे, त्या ठिकाणी काय केले, ठरले की कोल्हापूरमध्ये उठाव करायचा आहे. बरं, इंग्रज बी शांत नव्हते, इंग्रजांना बी कुणकुण लागली होती, कारण आपली भाऊकी सामील होती. ठीक आहे, नेहमीप्रमाणे. चला मग इंग्रजांना कुणकुण लागली. त्या ठिकाणी इंग्रजांचा रोलंड नावाचा अधिकारी आहे, अख्ख्या कोल्हापूरमध्ये ना अख्ख्या ह्याच्यामध्ये त्यांनी प्रांतामध्ये लावले सगळे बंदोबस्त लावलाय. उठाव तर होऊन द्यायचा नाहीये, कुठेही झाला तरी लगेच दडपायचा आहे. सगळीकडे रातभर जागाट्या, सगळीकडे सगळी लोक त्यांची इंग्रजांची सगळीकडे कामाला लागलेत. कुणी उठावाला जर आला तर त्याला पकडायचं आणि आतमध्ये घालायचं आहे, ह्याच अपेक्षेने सगळे काही जागे आहेत. परंतु रामजी शिरसाट जो डोकं जे होतं ते बघा कसं आहे, त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी जो कोणी रोलंड नावाचा अधिकारी होता का त्याच्याच घरावर हल्ला केलाय. ठीक आहे, म्हणजे इथं काय झालंय तर तो दुसरीकडचं संरक्षण करण्यात गुंतलेला होता, ह्याच्या घरावर आक्रमण केले सगळ्या क्रांतिकारकांनी मिळून. त्या ठिकाणी उठाव झालाय मोठा, खजिना लुटलाय,
शस्त्रगार लुटलेत, दारुगोळा लुटलाय, ठीक आहे. अशा पद्धतीने कोल्हापूरमध्ये उठाव झाला त्या ठिकाणी. परंतु नेहमीप्रमाणे आपली भावकी परत एकदा कामाला आली. त्या ठिकाणी गोविंद दळवी नावाचा एक माणूस होता, त्याने जाऊन त्या कॅप्टन जेकब नावाचा माणूस होता त्याला सांगितलं, ते कोणी इंग्रज होता त्याला, की भाऊ इथं उठाव होणार आहे, तुम्ही जावा पटकन. म्हणून झालं, इंग्रज आले, त्या ठिकाणी पकडले गेले क्रांतिकारकांना. जेकब नाव, कॅप्टन जेकब, त्याच्यासोबत त्याचा सहकारी बी होता, कोण, केर नाव होतं, ठीक आहे. नावासारखेच होते हे, केर होता, केर. लक्षात घ्यायचं मित्रांनो, आपल्याला ह्या ठिकाणी नावं सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत. आपल्याला विचारले जातं ते नावं. मागच्या टायमिंगला विचारलं, रंगो बापूजी गुप्तेंना पकडून कुणी दिले, बावकीनीच दिले, कोण, कृष्णाजी सिंदकर, महत्वाचं आहे, ठीक आहे. आपलीच लोक होती ही, लक्षात घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे येणार आहे, त्यावेळेस सांगतोच मी तुम्हाला. लक्षात आलं. इथं कुणी दिले, रामजी शिरसाट आणि क्रांतिकारकांनी रोलर नावाच्या अधिकाऱ्याच्या निवासस्थानावरती त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. परंतु काय झालंय, बावकी फितूर झाली आपली. काय केलंय, गोविंद दळवी नावाचा माणूस होता, जेकबला जाऊन सांगितलंय, जेकब आणि केर आले, पकडले ह्यांना सगळ्यांना आणि शिक्षा दिल्या त्या ठिकाणी. चला, हा उठाव चाललेलाच होता कोल्हापूरमध्ये. त्यावेळेस कोण होतं, चिमाजी आप्पा होते. कोण होते, चिमाजी आप्पा होते. चिमाजी आप्पांचा फुल सपोर्ट होता इकडं रामजी शिरसाटला, तू कर उठाव, तुम लढो, हम है पीछे, ठीक आहे. त्याच्यानंतर झालंय काय, चिमाजी आप्पांचं कुठंतरी नाव यायला लागले त्या ठिकाणी. परंतु त्यांनी योजना आखलेली आहे, सगळ्या क्रांतिकारकांना समजून सांगितलंय कसं इंग्रजांना हुलकावणी लावून जायचंय, रेसिडेंटमध्ये घुसायचं, राजवाड्यात घुसायचंय आणि त्या ठिकाणी उठाव करायचं ठरलेलं आहे. झालं, चिमाजी आप्पांनी प्लॅन केलं, सगळे क्रांतिकारक आतमध्ये घुसलेत राजवाड्यात घुसले, जेवढे इंग्रज दिसतील सगळ्यांना चोप दिलाय. काय केलंय, सगळ्यांना चोप दिलाय, खपाखप हाणले सगळी. त्याच्यानंतर झालंय काय, त्या ठिकाणी नंतर जो काही त्यांचा अधिकारी होता, इंग्रज अधिकारी, त्याने राजाची गाठ घेतली त्या ठिकाणी आणि त्यांना म्हटलं, भाऊ हे सगळ्यांना शरण आणा, गोडीमध्ये बाकीचं मी बघतो. तिथला राजा होता, त्यांनी सगळ्यांना शरण आणलं त्या ठिकाणी. शांत व्हा म्हणला, ही शांत झाली सगळे. त्याच्या नावाप्रमाणे इंग्रजांनी सगळ्यांना पकडलं, फाशी देऊन टाकली, कुणाला काय तुरुंगवास केला, जबर शिक्षा दिला, ठीक आहे. चिमाजी आप्पांवरती नाव आलं होतं याच्यामध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो, परत एकदा पाणी तापलेलं आहे आपल्याच लोकांनी तापवलेलं आहे, ठीक आहे. आबासाहेब, कोल्हापूरचे राजे आबासाहेब जे होते, त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी चिमाजी आप्पांचं नाव त्या ठिकाणी सांगितलं. हे उठाव मागं होते म्हणून खबर दिली, इंग्रजांना प्रॉब्लेम झाला त्या ठिकाणी. परत चिमाजी आप्पांना पकडले गेले. लक्षात घ्यायचं आपल्या ह्या गोष्टी. कोल्हापूरचा उठाव या ठिकाणी समाप्त झाला. चला, आता सातारच्या राज्याकडे जाऊयात. कोल्हापूरचं राज्य झालं आपलं, सातारच्या राज्याकडे गेलो. त्या ठिकाणी प्रतापसिंह भोसले राज्य करत होते, बरोबर की नाही. परंतु प्रतापसिंह भोसलेंचं राज्य काय केलं, त्या ठिकाणी इंग्रजांनी हटकून घेतलं, म्हणजे घेतलंय सगळं हिसकावून, बरोबर की नाही. मग त्याच्यानंतर काय झालं, त्या ठिकाणी जे कोणी रंगोजी बापूजी गुप्ते होते यांच्यावर एक्झामला क्वेश्चन विचारलेला आहे. हे कुठे गेले, इंग्लंडला गेले. म्हणजे आमच्या प्रतापसिंह राजांचं परत राज्य देऊन टाका, त्याच्यासाठी इंग्लंडला गेलेत. 14 ते 15 वर्ष इंग्लंडमध्ये राहिलेत, काही उपयोग झाला नाही, ठीक आहे. मग रिटर्न आले, त्यांना कळलं 1857 उठाव चालू आहे भारतामध्ये, याचा फायदा घ्यायला पाहिजे. भारतामध्ये आले, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर काय केलं त्यांनी, तर या ठिकाणचे जे कोणी त्यांना रामोशी भेटत होते एकत्र केले, त्यांना सत्तू नाईक होता त्यांच्यामध्ये, एकत्र केले त्यांना. त्याच्यानंतर कोळी समाज होता, कोळी समाजाला एकत्रित घेतले. जे काही महार मांग नावाचे आपले जे काही होते ते सगळ्यांना एकत्रित घेतले त्या ठिकाणी, ठीक आहे. एकत्रित घेऊन काय केलं, त्या ठिकाणी साताऱ्यामध्ये उठाव केलाय साताऱ्यामध्ये. परंतु परत एकदा इथं बावकीने आपलं पाणी तापवलं. त्या ठिकाणी कृष्णाजी सिंदकर नावाचा माणूस होता, यांनी काय केलंय, इंग्रजांना जाऊन खबर दिली आहे, रंगो बापूजी गुप्ते फरार झालेत, पण नंतरच्या काळामध्ये परत सापडलेत, त्यांना अटक केलेली त्या ठिकाणी, ठीक आहे. अटक करून शिक्षा दिली. लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याच बावकीने आपलं पाणी तापवलेलं आहे. प्रत्येक कोणतं युद्ध घ्या, ठीक आहे, बऱ्यापैकी 90%. फितुरी, भारतामध्ये फितुरीमुळे सगळे आपण जे काही युद्ध हरलो ते फितुरीच्या जोरावरती हरलेले. लक्षात ठेवा तुम्ही, महत्त्वपूर्ण आहे हा पार्ट. चला, ह्याच्याविषयी MPSC ने एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला होता. काय झालं होतं त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी कृष्णाजी सिंदकर जो होता, कुणी पकडून दिलं होतं, रंगो बापूजी गुप्तेंना कुणी पकडून दिलं होतं, हा प्रश्न आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कृष्णाजी सिंदकरने पकडून दिलं होतं, लक्षात ठेवायचं आहे. आपल्याच भावकीने आपलं पाणी तापवलेलं आहे. पुढे चालायचं. चला, पुढचे आहेत बेरड जमातीचा, मुधोळ मधला बेरड जमातीचा जो काही उठाव होता तो, ठीक आहे. आता ही बेरड जमात, मी मागच्या टायमिंगला तुम्हाला ज्यावेळेस भिल्लांचा उठाव सांगत होतो त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, त्या ठिकाणी बरडा, डाकची, मावची, वसावा, तडवी ह्या ज्या जाती आहेत त्या बिल्लांच्या जाती आहेत. कोणाच्या आहेत, बिल्लांच्या जाती आहेत. आणि बेरड ही जी जात आहे ती रामोशांची जात आहे. कोणाची आहे, रामोशांची जात आहे. बेरड ही जी आहे ती कोणाची आहे, रामोशी समाजाची जात आहे, ठीक आहे. त्यांच्यामध्ये पण जाती आहेत बेरड, लक्षात ठेवा. रामोशींची बेरड ही एक जात आहे. चला, आणि हे बरडा काय आहे, बरडा आहे, डाकची आहे, मावची आहे, वसावा आहे, तडवी आहे. काय आहे, तडवी.
लक्षात येतं ना तुमच्या? बारडा, डाकची, मावची, वसावा, तडवी ह्या ज्या जाती आहेत त्या बिल्लांच्या जाती आहेत. कशाच्या आहेत? बिल्लांच्या जाती आहेत. माहिती पाहिजे ना आपल्याला, माहिती पाहिजे. का माहिती पाहिजे? बेरड ही जमात रामोश्यांची आहे. मुधोळमध्ये जे काही उठाव झाला होता त्या मुधोळच्या बेरड जमातीने त्या ठिकाणी उठाव केला होता मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला, एक्झामला येऊ शकतं. ठीक आहे, रंगो बापूजी गुप्ते विचारतात, याचा अर्थ काही विचारू शकतात महाराष्ट्राशी रिलेटेड. आपल्याला सगळा पार्ट करणं भाग आहे त्या ठिकाणी. चला, बेरडमध्ये कसा, बेरड जमातीने कसा उठाव केला होता, का केला होता? 1857च्या उठावामध्ये त्या ठिकाणी इंग्रजांनी काय केलं होतं? कायदा आणला होता. काय कायदा होता? शस्त्रबंदीचा कायदा. शस्त्र बाळगण्यास भारतीयांना बंदी करणारा कायदा आणला होता. बंदी करणारा कायदा आणला होता. परंतु रामोश्यांची ही जी जमात होती बेरड जातीची, ह्यांच्याकडे आपापली शस्त्र होती. त्यांचा मुखिया, त्याच्याकडे पण शस्त्र असायचे, सगळ्यांकडे शस्त्र असायचे. ठीक आहे, त्यांचा एक मुखिया असायचा त्या ठिकाणी. बरं, आता जे काही मुधोळ संस्थान होतं त्या मुधोळ संस्थानामध्ये हे सगळे बेरड जमातीचे लोक त्या ठिकाणी राहत होती. हुलवडी या गावामध्ये. कोणत्या? हुलवडीच्या गावामध्ये राहत होती. या ठिकाणी जर असेल तुम्हाला दिलेलं असेल तर आहे हुलगडीमध्ये राहत होती. हुलगडी. ठीक आहे, हुलगडी या गावामध्ये राहत होती. बरं, झालंय काय? त्या ठिकाणी जो कोणी त्या हुलगडीचा किंवा मुधोळ संस्थानाचा जो कोणी प्रमुख होता, त्या संस्थानाच्या प्रमुखाचा एक कारभारी बी होता. त्या कारभारीने सांगितलं यांना समजून, यांना म्हणे शस्त्रबंदी कायदा आलेला आहे, तुम्ही तुमची सगळी शस्त्र काय करा? जमा करून टाका. चला, त्यांच्या प्रमुखाला पटवले बेरड जमातीच्या. बरं, तो तयार झाला. त्याने आपली शस्त्र गोळा करायला सांगितलं सगळ्यांना. काहींनी गोळा केली, काहींनी केली नाही. परंतु त्या ठिकाणी भरपूर लोक असे होते ज्यांनी शस्त्र गोळा केली नाहीत. ते काय म्हणे, हा जो कोणी मुखिया आहे हा फितूर झाला, याला साईडला काढा, काहीतरी शिकायला पाहिजे त्यांच्याकडनं. परंतु तो फितूर झालेला नव्हता. काय होतं? एक समझोता झालेला होता. परंतु समझोता टिकला नाही. लोकांना मान्य नव्हता, बेरड जमातीच्या लोकांना. मग त्यांनी काय केलं? त्या ठिकाणी मुखियाला वाळीत टाकून दिलं. त्यांच्या जो कोणी मुखिया होता त्यांचा, म्हणे तू निर्णय घेऊ शकत नाही अशा प्रकारचे, जे की आपल्या हिताच्या विरुद्ध असतील, आपल्या जातीच्या विरुद्ध असतील, अशी तू हिताचे जे काही अहितकारक निर्णय आहे ते तू घेऊ शकत नाही. त्याला वाळीत टाकलं त्या ठिकाणी. बरं, झालं. परत एकदा 500+ बेरड होते. त्यांनी काय केले? त्या ठिकाणी प्रचार करायला सुरुवात केली. कोणी सुद्धा आपले जे काही हत्यार आहेत ते इंग्रजांकडे जमा करू नयेत. चला, झाले. त्या ठिकाणी पॉलिटिकल एजंट होता, त्याच्या साह्याने ह्या कारभाऱ्याने काय केलं? मुधोळ संस्थानाच्या इंग्रजांचे सैन्य बोलावले त्या ठिकाणी. बरं, इंग्रजांचं सैन्य आलं, चांगलं घनघोर युद्ध झालं यांच्यामध्ये. परंतु बेरड जमातीचे लोक हारायला लागले त्या ठिकाणी. युद्ध समाप्त करून बेरड जमातीचे जे काही लोक होते ते हारलेले आहेत त्या ठिकाणी. असं थोडक्यात ते झालं, म्हणजे ग्राह्यच झालं त्या ठिकाणी. पूर्णपणे ताब्यात आलं सगळं इंग्रजांच्या. इंग्रज परत रिटर्न गेले. बरं, आता ही बेरड जमातीचे लोक जी काही सोरलेली होती ती रात्रीची झोपलेली होती. हे इंग्रजांचं सैन्य रात्री 2 वाजता परत रिटर्न आले आणि 200 बेरड जमातींचा खून केला त्या ठिकाणी. ठीक आहे, झोप येत असताना. आता काय बोलावं ह्यांना, जाऊ दे. चला, हां, तर यांच्यासाठी शब्द नाहीत आपल्याकडे. मुधोळमधील बेरड जमातीचा अशा पद्धतीने उठाव झाला होता मित्रांनो. रात्री 2 वाजता 200पेक्षा जास्त ह्या बेरड जमातीच्या लोकांना झोपेत कापण्यात आले. इंग्रजांनी कापले. ठीक आहे, कसली ही हिंसा. चला, नाशिक नगरमधील उठाव आपल्याला एक बघायचा आहे. नाशिक नगरमध्ये सुद्धा बिल्लांनी उठाव केलेला आहे. त्या ठिकाणी काय केलं? त्या ठिकाणी अनेक बिल्लांनी इंग्रजांना मारले. परंतु काही बिल्ल लोक सुद्धा त्यांना सापडली इंग्रजांना. बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी फाशी देण्यात आलेली आहे. सोपं आहे. चला, पुढचं आपल्याला पाहायचं आता काय? नाशिक नगरमध्ये झालेलं आहे. नांदगावचं हे झालं होतं. आता पुढचा आहे तो पेठचा उठाव आहे. हे जे मगाशी मी सांगितलं तुम्हाला, बिल्लन आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध व्हायचं आणि त्याच्यातले काही बिल्लांना पकडून फाशी दिली होती इंग्रजांनी. नांदगाव मधला उठाव होता. आता आपल्या पेठमधला उठाव पाहायचा. ठीक आहे, पेठच्या राजाचं नाव होतं भगवानराव निळकंठराव. काय होतं? भगवानराव निळकंठराव. काय आहे? निळकंठराव. ठीक आहे, येतं ना तुमच्या लक्षात? भगवानराव आणि निळकंठराव महत्वपूर्ण नाव आहे. एकच व्यक्तीचं नाव येते. ठीक आहे, एकाच व्यक्तीचं नाव आहे भगवानराव निळकंठराव. ह्या व्यक्तीने काय केलेलं त्या ठिकाणी? कोळी आणि बिल्ल समाजाची जी काही लोक होती आपल्या संस्थानामध्ये, आपल्या पेठचा हा राजा होता, त्याच्या राज्यामध्ये जे काही लोक होते कोळी बिल्लांची, यांना सांगितले लुटा. काय करा? लुटा, इंग्रजांना त्रास द्या. त्या ठिकाणी उठाव तयार झालाय, उठाव निर्माण झालाय. बरं, कुठं झालाय? हर्सुलचं शहर होतं. हर्सुल शहरात लुटले कोळ्यांनी बिल्लांनी मिळून. तिथला खजिना लुटलाय, इंग्रजांना मारले. त्या ठिकाणी काय केले? सावकारांना बी लुटले. ठीक आहे, मग आता हे सगळं खबर कोणाला लागली? त्या ठिकाणी ग्लासपो नावाच्या अधिकाऱ्याला लागलं. ठीक आहे, ग्लास घेऊनच हिंडायचा योग ग्लासपो तिकडे आला. पेठमध्ये आल्यानंतर काय झालं? त्या ठिकाणी हा त्या हर्सुल शहरामध्ये उतरला. इकडे बिल्लांचे जे काही आपले नेते होते
त्याच्यामध्ये बागुजी नाईक होते. ह्या बागुजी नाईकांनी काय केलं त्या ठिकाणी त्या ग्लासला येडा घालून बसल्यात, ये बाहेर कसं येत होते. परंतु झालं काय, त्याच्यामध्ये नट्टल नावाचा एक अधिकारी अजून एक आलाय त्या ठिकाणी, आणि त्या नट्टल आल्यामुळे आपल्याला काय झालंय, आपल्या सगळ्या लोकांना तिथं जवळपासच्या टेकड्यांमध्ये, डोंगरांमध्ये, जंगलांमध्ये आश्रय घ्यावा लागलाय. परंतु ह्या नट्टलने काय केलं, आल्यानंतर ह्यांना हुडकून काढले. ठीक आहे, आपले जे काही बिल्ल जमातीचे, कोळी जमातीचे लोक त्याच्यामध्ये सहभागी होती. मग त्याच्यामध्ये फतेह महमद खान जे काय होती लोक, ती त्यांना काय केले त्या ठिकाणी पकडण्यात आले आणि मग त्यांना शिक्षा देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने पेठचा उठाव देखील झाला होता. चला पुढचा उठाव पाहूया आपण, जमखिंडीचा उठाव. कुठला? जमखिंडीचा उठाव. आप्पासाहेब पटवर्धनांचं राज्य, बऱ्यापैकी नाव ऐकलं असं आपण, आप्पासाहेब पटवर्धन. ठीक आहे, जमखिंडी संस्थान कर्नाटकमध्ये जमखिंडी संस्थान आहे. त्या ठिकाणी काय झालंय, उठावाची सुरुवात होणार होती, अजून उठावाची सुरुवातच झाली नव्हती. परंतु काय केले आप्पासाहेब पटवर्धनांना असं वाटलं की बाबा आता उठाव जर झाला आपल्या राज्यामध्ये तर त्या ठिकाणी काय होऊ शकतं, आपल्या जे काही रेसिडेंटचा जो राजवाडा वगैरे जे काही असेल त्याच्यावर पण हल्ला होऊ शकतो. त्यांनी किल्ल्याची डागडुजी करायला सुरुवात केली. मग मात्र रेसिडेंटला त्या ठिकाणी संशय आला, काहीतरी काळं होतंय. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी गव्हर्नरला पत्र पाठवले. गव्हर्नरला सांगितलं या ठिकाणी उठाव होण्याची दाट शक्यता आहे. काही होण्याआधीच काय झालं, त्या ठिकाणी पकडले गेले सगळे काही. मग आता आप्पासाहेब पटवर्धनांचं नाव त्या ठिकाणी यावं नाही म्हणून मग त्या ठिकाणी छोटू सिंग नावाचा जो काही त्यांचा जवळचा हे माणूस होता, त्यांनी सगळी उठावाची जबाबदारी स्वतःवरती घेतली. अशी लोक होती काही, पूर्वीच्या काळी इमानदार राहायचे एकमेकांशी. ठीक आहे, फितुरी पण होती, परंतु इमानदार लोक सुद्धा होती छोटू सिंग सारखी, जी की आपल्या धन्यावरती काही आरोप येऊ नये, कुणी आरोप टाकू नये आणि त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी त्यांनी काय केलंय, स्वतःचं बलिदान दिले. त्या ठिकाणी छोटू सिंग नावाचा अधिकारी उठावाची सगळी काही जबाबदारी स्वतःवरती घेतलेली त्या ठिकाणी. जमखिंडीचा उठाव महत्वपूर्ण आहे, आप्पासाहेब पटवर्धन, छोटू सिंग. ठीक आहे, चला पुढे. आता पुढे झाले काय, इथं पुढे दिलं नरगुंदच्या बाबासाहेब भावेंचा उठाव. मस्त स्टोरी याची सुद्धा, परंतु आपण थोडक्यात पाहणार या ठिकाणी, आपल्याला लांबण लावायचं नाही. चला, काय आहे, नरगुंद नावाचं संस्थान होतं, त्या ठिकाणी दत्तक वारस नामंजूर केलं होतं. ठीक आहे, दत्तक वारसामुळे हे त्याला युद्ध झालेलं आहे. ठीक आहे, नरगुंदचा जो बाबासाहेब भावेंनी उठाव केलाय तो. बरं, दत्तक वारस नामंजूर केलं इंग्रजांनी. मग यांनी काय केलंय, त्या ठिकाणी उठाव केलाय. बरं, उठाव करून हे शांत बसले का नुसते नाही. मग एक इंग्रज अधिकारी होता, त्याचं नाव काय होतं, मॅनसन. काय नाव होतं त्याचं, मॅनसन. ठीक आहे, माणूस आणि मुलगा, मॅन आणि सन. ठीक आहे, मॅनसन पकडला. त्याला पकडलं आणि काय केलं, मुंडकं कापलं त्याचं. काय केलंय, मुंडकं कापलं आणि वेशीला टांगले. बाबासाहेब भावे खतरनाक माणूस होते. ठीक आहे, बाबासाहेब भावेंनी काय केलंय, मॅनसनचं मुंडकं कापून वेशीला टांगले. इंग्रजांची थरकाप झाली, कुणी घुसाना आतमध्ये. ठीक आहे, घाबरायला लागले सगळे इंग्रज. बाबासाहेब भावेंनी एवढं खतरनाक कृत्य केलं होतं त्या ठिकाणी. मग झाले काय, त्या ठिकाणी एक नवीन माणूस त्या ठिकाणी नेमला गेला. ठीक आहे, फ्रँक शूटर नावाचा. ह्या फ्रँक शूटरनी नंतर मग काय केलंय, बाबासाहेब भावेंना पकडण्याचा प्रयत्न केलाय. त्या ठिकाणी मालकम बी आला होता आपलं सैन्य घेऊन, परंतु मालकमला काय ते सापडले नाहीत. शेवटी फ्रँक शूटरनी बाबासाहेब भावेंना त्या ठिकाणी शोधले आणि फाशी दिली आहे. ठीक आहे, महत्वपूर्ण उठाव आहे. चला, हे झालं. त्याच्यानंतर आता आंबापाणीची लढाई आपल्याला पाहायचंय. हा पार्ट आपला झालेला होता, ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये हा झालेला आहे. तरी पण आपण परत एकदा पाहून घ्यायचं. या ठिकाणी आंबापाणीची लढाई महत्वपूर्ण 1857च्या उठावामध्ये झालेली, 11 एप्रिल 1858ला झालेली, लक्षात ठेवा. ठीक आहे, 11 एप्रिल 1858 इथं तारीख दिलेली आहे मी. महत्वपूर्ण आहे, आंबापाणीची लढाई महत्वपूर्ण आहे. का महत्वपूर्ण आहे, 400 भिल्ल स्त्रियांनी सहभाग घेतलेला आहे याच्यामध्ये. किती, 400 भिल्ल स्त्रिया, लक्षात ठेवा. बरं, नेतृत्व कोणाकडे होतं, नेतृत्व होतं त्या ठिकाणी काजी सिंग, खरजा सिंग, दौलत सिंग नाईक, भागोजी नाईक, भीमा नाईक, काळू बाबा, खूप सारी नावं आहेत. परंतु आपलं महत्वाचे त्यातले आहे काजी सिंग, कारण काजी सिंग यांच्यावरती प्रश्न MPSCने विचारलाय. चला, बरं, अजून काय झालं आता आंबापाणीच्या लढाईमध्ये कुणाविरुद्ध कोण लढले, मी जी काही आता तुम्हाला ही नावं सांगितली होती, मग त्याच्यामध्ये कोण होते, काळूबाबा होते, दौलत सिंग नाईक, भागोजी नाईक, भीमा नाईक, आणि त्याच्यानंतर काजी सिंग, खरजा सिंग, जे काही नावं मी तुम्हाला सांगितली ती, दौलत सिंग पण होते त्यांच्यामध्ये. तर ह्या सगळ्यांनी काय केलं, त्या ठिकाणी इव्हान्सन, बर्च ह्यांच्या विरोधात काय केलं, त्या ठिकाणी उठाव केलेला आहे. ठीक आहे, इव्हान्सन, बर्च, कॅप्टन वासवी. ठीक आहे, अशा पद्धतीची लोक होती, इंग्रज त्यांच्या विरोधात हे लढलेत. बरं, ह्यांच्या विरोधात उठाव केला का होता ते महत्त्वाचं आहे. आंबापाणीची लढाई झाली का, तर त्यांच्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे काजी सिंग. आपल्याला का महत्त्वाचे ते सांगतो, कारण काजी सिंग हे पहिल्यांदा लष्करी अधिकारी होते इंग्रजांच्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, इंग्रजांच्या सेवेमध्ये होते. ठीक आहे, लष्करी अधिकारी होते. त्यांच्याकडे काय झालं, त्या ठिकाणी एका
कैद्याची ताबा दिला होता, एका कैद्याचा ताबा त्यांच्याकडे दिला होता. बरं, हे जे काजी सिंग होते डोक्याने खतरनाक होते, त्यांनी काय केलं, कैद्याला असला मारला, बेदम मारहाण केली की ते कैदी मरून पावला त्या ठिकाणी. मग मात्र इंग्रजांनी काय केलं, यांच्यावर खटला भरला काजी सिंगवरती. काजी सिंग यांना काय केलं, त्या ठिकाणी अटक केली, 10 वर्षाची शिक्षा दिली. ठीक आहे. बरं, 10 वर्षाची शिक्षा दिली, पण 5च वर्षात सोडले. पण ते 5 वर्ष जे होते ते 20 वर्षांसारखे होते त्यांना, कारण जो कोणी कॅप्टन बर्च नावाचा अधिकारी होता ना, आता मी सांगितलं त्याच्या विरोधात लढाई झाली होती, त्या बर्चने त्या ठिकाणी त्यांना लय त्रास दिला होता. ठीक आहे, त्या 5 वर्षांमध्ये. म्हणून त्यांचं डोकं हल्लं आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध त्या ठिकाणी युद्ध पुकारलेलं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या ठिकाणी मग जे काही 400 भिल्ल स्त्रिया होत्या त्या सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाल्या. अंबापाणीची लढाई महत्त्वपूर्ण आहे. पुढचं आहे गुलमार आहे, हे गुलमार डुबे मुंबईमध्ये त्या ठिकाणी गुलमार डुबे यांनी मुंबईमध्ये मोहरमच्या दिवशी त्यांना उठाव करायचा होता. परंतु काय झालं, त्या ठिकाणी मोहरम हा सण असल्या कारणानं बाधा नको सणामध्ये, म्हणून त्यांनी तो उठाव पुढे ढकलला. पण त्याची इंग्रजांना कुणकुण लागली, कारण आपली भावकी त्या ठिकाणी परत पाणी तापवले आपल्या भावकीने. आणि मग त्या ठिकाणी काय झालं, इंग्रजांनी यांना पण ताब्यात घेतलेलं आहे. लक्षात येतं ना, मी सांगतोय ते मुंबईचा उठाव, मुंबईमध्ये गुलमार डुबे. ठीक आहे, विचारलं जाऊ शकतं एक्झामला, आपल्याला माहिती पाहिजे कुठलं नेतृत्व कुणी केलं ते, आणि महाराष्ट्रामध्ये काय काय झाले ते आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित माहिती पाहिजे. लक्षात आलं तुमच्या. 1857चा उठाव महाराष्ट्राच्या विषय संदर्भासही सुद्धा आपण अभ्यासतो या ठिकाणी, कारण या ठिकाणी क्वेश्चन विचारला गेला होता रंगो बापूजी गुप्ते यांच्यावरती, की यांना पकडून कुणी दिले. ठीक आहे, कृष्णाजी सिंदकर. परत एकदा सांगतोय, नावं लक्षात ठेवायची आपल्याला. या ठिकाणी कोण कोण फितूर होतं त्यांची मी तुम्हाला नावं सांगितली. जे काही कोल्हापूरमध्ये उठाव झाला होता, कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी जे कोणी रामजी शिरसाट वगैरे यांनी उठाव केला होता, चिमाजी आप्पा वगैरे जे कोणी होते, बरं, यांच्या विरोधात माहिती देण्याचं काम त्या ठिकाणी कोणी केलं होतं, गोविंद दळवी. कोण होते, गोविंद दळवी. आता जर कृष्णाजी सिंदकर विचारू शकतात तर गोविंद दळवी पण आपल्याला विचारू शकतात, होय की नाही. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवलं पाहिजे, आपण लक्षात ठेवलं पाहिजे. येते तुमच्या लक्षात, पहिल्यांदा जो नागपूरचा उठाव झाला होता त्या ठिकाणी सुद्धा काही फितूर लोक होती, बरोबर की नाही. त्याचं पण मी तुम्हाला नाव सांगितलं मगाशी, ते आता तुम्ही परत एकदा बघायचं. ठीक आहे, लक्षात येते तुमच्या. अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा उठाव झाला होता. चला आता पुढचा पार्ट आपण पाहूया या ठिकाणी काय आहे ते. 1857च्या उठावातील काही महत्त्वपूर्ण बाबी आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहेत. ठीक आहे, तर आता आपण काय पाहणार या ठिकाणी, 1857च्या उठावातील काही महत्त्वपूर्ण बाबी पण आपल्याला पाहायच्यात, कारण एक्झाम ओरिएंटेड आहेत. एक्झाममध्ये क्वेश्चन याच्यावरती विचारला जातो किंवा विचारला गेलेला आहे, म्हणून या ठिकाणी हे वारंवार घेत आहे. चला आता काय आहे, वार्ताहर रसेल यांनी काय म्हटलं होतं लंडन टाइम्सच्या, म्हणजे जे काही 1857चा उठाव होऊन गेला त्याच्यानंतर अनेक मतं जी आहेत ती मांडली गेली होती. इंग्रजांनी सुद्धा काही मतं मांडली होती त्या ठिकाणी. मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्या 1857च्या उठावाला शिपायांचं बंड म्हणणारे पण काही बादर होते, परंतु त्याचप्रमाणे याला राष्ट्रीय उत्थान म्हणणारे काही इंग्रज देखील होते, ज्यांच्यामध्ये बेंजामिन डिझरायली येतात. ते बघा, बाहेरच्या लोकांना कळत होतं की हे राष्ट्रीय उत्थान आहे एक प्रकारचं, परंतु आपल्या इथल्या लोकांना समजत नव्हतं, ते शिपाई बंड समजत होते. मग भाऊ, जे कोणी शिपाई बंड समजत होते त्यांनी मला एक गोष्ट सांगा, आजीजनबाई ही जी नर्तिका होती ती काही शिपाई होती का? शिपाई होती का? ती शिपाई नव्हती. त्या ठिकाणी काय, आपल्या मातीसाठी जीव दिला तिने, क्रांतिकारक होती. बरं, चला, तुम्ही म्हणता हे शिपायांनी बंड केलं होतं, मग अवध सारख्या ठिकाणी, शहाबाद सारखा जिल्हा होता त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी का त्या ठिकाणी, किंवा इतर जे सामान्य जनता होती ते काही सैनिक होते का कुणी, मग त्यांनी का त्या ठिकाणी उठावामध्ये सहभाग घेतला होता? ठीक आहे की नाही, बरोबर आहे की नाही. महत्त्वपूर्ण बाबी इतिहास सुद्धा, परंतु काही लोक फक्त एका अँगलने इतिहासाकडे बघतात, त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत. मग आपण काय करायचं, त्या ठिकाणी आपण स्वतः इतिहास त्या ठिकाणी पारखून बघायचा आहे. ठीक आहे, चला, आपल्यापर्यंत इतिहासाच्या सगळ्या गोष्टी कधीच येत नाहीत मित्रांनो, लक्षात ठेवा. जेवढा सोयीचा इतिहास वाटतो तेवढाच इतिहास आपल्याला नेहमी दाखवला जातो, परंतु जर आपण स्वतः अभ्यास करू तर आपला पूर्णतः इतिहास समजू शकतो त्या ठिकाणी. चला, आता वार्ताहर रसेल हा इंग्रजांचा तिकडचा युरोपियनच होता, हा सुद्धा. ठीक आहे, वार्ताहर होता या ठिकाणी, रिपोर्टर होता. त्याने त्या काळात लिहून ठेवले, काय लिहून ठेवले, लंडन टाइम्स मध्ये लिहिताना काय म्हणतोय त्या ठिकाणी, की त्या ठिकाणी मुस्लिम जे कोणी सरदार होते त्यांच्या गळ्यामध्ये डुकराचं मांस टाकलं जायचं. हे इंग्रज तिथं डुकराचं मांस टाकायचे आणि त्यांना काय करायचे, डुकराच्या कातडीपासून बनवलेल्या पिशवीमध्ये शिवून टाकायचे. एवढे निर्दयी होते इंग्रज त्या ठिकाणी. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांनी कृत्य केलेली आहेत. हेच नाही, या ठिकाणी बनारस या ठिकाणी काही अनाथ मुलं रस्त्यावर हिंडत होती. काय अनाथ मुलं होती रस्त्यावरून हिंडत होती, छोटी, त्यांना सुद्धा मारण्यात आले त्या ठिकाणी, त्यांना सुद्धा झाडांवर लटकवण्यात आले. हे जे दिसतं ना अलाहाबाद मधले शेतकरी, ह्या शेतकऱ्यांना सुद्धा अलाहाबादमध्ये असं एकही झाड नव्हतं की त्याच्यावरती शेतकऱ्याची डेड बॉडी लटकत नव्हती. 1857च्या उठावामध्ये खूप सारा अन्याय केलेला आहे इंग्रजांनी आपल्या इथं. ठीक आहे, नंतर स्वतःचीच पाठ थोपटून घेतलेली आहे मूर्खासारखी. चला, उठावाचे
उठावाचं चिन्ह काय होतं हे आपल्याला पाहायचंय. काय होतं उठावाचं चिन्ह? चपाती. चपाती, शेतकरी चपाती खातो ना, मग चपाती. आणि कमळाचं फुल, काय? कमळाचं फुल. चपाती आणि कमळाचं फुल महत्वाचं आहे. 1857च्या उठावाचं प्रतीक काय होतं जर विचारलं कोणी तर आपल्याला माहिती पाहिजे हे की चपाती होती आणि कमळ होतं. नाहीतर सगळं काही 1857चा उठाव वाचायचा आणि प्रतीक काय होतं तेच माहीत नसायचं. हा अपूर्ण अभ्यास आहे. म्हणून या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला काय? चपाती आणि कमळाचं फुल. ठीक आहे, महत्वपूर्ण आहे. बरं, आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की अवध जे होतं सादत खानने स्थापन केलं होतं बरं का. अवध कधी? मोहम्मद शहाच्या टायमिंगला. मोहम्मद शहा कोणाचा? रंगीला बादशाह होता. ठीक आहे, त्याच्या काळात अवध जे आहे ते सादत खानने स्थापन केलं होतं आणि हे उत्तर प्रदेशमध्ये होतं. ठीक आहे, उत्तर प्रदेशमध्ये लखनौ वगैरे जे आहे ना ते ठिकाणी इमामवाडा वगैरे आहे. त्याला एकही स्तंभ नाही आहे त्या वाड्याला. महत्वपूर्ण एकदा बघून घ्या तुम्ही. गुगलवरती एक सर्च मारा, तुम्हाला समजेल लगेच दिसून येईल इमामवाडा कशाला म्हणतात, काय म्हणतात. ठीक आहे, महत्वपूर्ण आहे ते सुद्धा. चला, अवध आणि शहाबाद जिल्हा या ठिकाणी काय झाले? सर्वसामान्यांचा पाठिंबा भेटलाय. त्या ठिकाणी सर्वसामान्य जनता रस्त्यात उतरली. जे कोणी शिपायांचं बंड म्हणतात ना त्यांच्यासाठी सांगतो हे. ठीक आहे, लक्ष द्या, लक्ष द्या. अवध आणि शहाबाद जिल्हा, सर्वसामान्यांचा पाठिंबा. त्या ठिकाणी सर्वसामान्यांचा पाठिंबा. इंग्रजांच्या विरोधी फक्त लढणारे सैनिकच होते, मुजुमदारांनी पण म्हटलेलं आहे आपले. ठीक आहे, कोण? मुजुमदारांनी सुद्धा म्हटलेलं आहे. सैनिकांचं बंड होतं. ठीक आहे, लक्षात येतं ना, इंग्रजांचे विरोध करणारे फक्त कोण होतं? सैनिकच होते. ठीक आहे, पराभवाचे कारण पर्सनल जेलसीज असं मौलाना अबुल कलाम आझाद यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, याच्यावर जास्त काही बोलणार नाही. पर्सनल जेलसीज असं त्यांनी म्हटलेलं आहे. चला, लॉर्ड कॅनिंगच्या उठावाबाबत मत. लॉर्ड कॅनिंग बघा मित्रांनो, लॉर्ड कॅनिंग काय म्हणतोय आठवणी एकदम नीट लक्ष देऊन ऐका. लॉर्ड कॅनिंग त्यावेळेस व्हाईसरॉय होता ज्यावेळेस 1857चा उठाव झाला. तो स्वतः असं म्हणतोय की जर शिंदे ह्या लढाईमध्ये उतरले असते तर इंग्रजांना सगळं चंबुगाबाळ आवरून इंग्लंडला जावं लागलं असतं. बरोबर की नाही? मग हे समजायला पाहिजे ह्या गोष्टी. बाहेरचे लोक आपल्यातल्या चुका सांगतात ते पण आपल्या लोकांना समजत नाहीये. ठीक आहे, येते ना लक्षात तुमच्या. लॉर्ड कॅनिंगचं उठावाबाबत मत काय सांगितलं त्याने? शिंदे जर उठावात उतरले असते तर आम्हाला सगळं चंबुगाबाळावरून कुठं जावं लागलं असतं? इंग्लंडला जावं लागलं असतं. इंग्रज सांगतोय, व्हाईसरॉय सांगतोय स्वतः. ठीक आहे, याच्यातनं काहीतरी शिका. लॉर्ड कॅनिंग. नाही तर आपली लोक आपलीच खेचायला तयार असतात. न्यू एनफिल्ड रायफल महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे हे सगळं जे काही रामायण महाभारत घडलेलं आहे ते महत्वपूर्ण. 1857चा उठाव का घडलाय त्याच्या पाठीमागं तत्कालिक कारण होतं हे काय? न्यू एनफिल्ड रायफल. याच्याविषयी आपण बोललेलो मित्रांनो. ठीक आहे, याच्याविषयी आपण बोललो होतो. काय? ही निळी टोपी जे की गोळी सुटण्यापूर्वी धाराशाही करते असं म्हटलं होतं ना. कोणी म्हटलं होतं? पेशव्यांनी म्हटलं होतं. जे काही नानासाहेब पेशवे होते त्या टायमिंगला उतरले होते आपल्या युद्धामध्ये, 1857च्या युद्धामध्ये, त्या पेशव्यांनी म्हटलं होतं. ठीक आहे, चला बरं. ही न्यू एनफिल्ड रायफल जी आहे ती जुन्या लोखंडी बंदुकींऐवजी आली होती. बरं, काय होतं? जी काडतुसं होती ती दातांनी तोडावं लागत होती आणि त्या काडतुसांना काय होतं? गाई आणि डुकराची चरबी लावलेली होती. अशी अफवा पसरली होती बराकपूरच्या छावणीमध्ये. त्याच्यापूर्वी बहरामपूरच्या छावणीमध्ये पसरली होती. बहरामपूरच्या छावणीने काय केलं? त्या ठिकाणी सैनिकांनी नकार दिला ते वापरायला. ते बंदूक आम्ही वापरणार नाही म्हणून. परंतु त्यांची अख्खी पलटणच काय केली? त्या ठिकाणी इंग्रजांनी निष्कासित करून टाकली किंवा आपण निलंबित करून टाकली त्यांना. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय केलंय? न्यू एनफिल्ड रायफल परत एकदा आणलेले आहेत. परंतु बराकपूरच्या छावणीमध्ये ह्याच्या संदर्भात मंगल पांडेला समजलंय की ह्याला गाई आणि डुकराची चरबी लावलेली. याचा अर्थ काय होतंय? हिंदू आणि मुस्लिमांचा धर्मभ्रष्ट करण्याचा कार्यक्रम इंग्रजांनी चालवलेला आहे. मग मात्र त्याला ते सहन झालं नाही. 29 मार्च 1857ला त्याने काय केलंय? एक महिना आधीच 31 मे तारीख होती 1857च्या उठावाची, परंतु 29 मार्चलाच काय केलंय मंगल पांडेनी? मेजर ह्युसनवरती गोळी झाडली. त्या ठिकाणी मेजर ह्युसनवरती गोळी झाडली, मारला गेला मेजर ह्युसेन. त्याच्यानंतर 8 एप्रिलला मंगल पांडेला फाशी देण्यात आली क्रांतिकारकाला. ठीक आहे, लक्षात येतं ना तुमच्या? काय होती न्यू एनफिल्ड रायफल ती? चला, ह्याचं प्रशिक्षण कुठं देण्यात येणार होतं? ह्याच्याविषयी एमपीसीने क्वेश्चन विचारलेला आहे. हे जे काही तत्कालिक कारण होतं ह्याच्याविषयी देखील एमपीसीने क्वेश्चन विचारलेला आहे. बरं, प्रशिक्षण कुठं देण्यात येणार होतं हे मी आधीच्याच तुम्हाला भागामध्ये सांगितलेलं आहे. सियालकोट आहे, अंबाला आहे, डमडम आहे. ठीक आहे, परत एकदा लिहितो इथं. काय आहे? सियालकोट, 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 अंबाला हरियाणामध्ये. ठीक आहे, आणि डमडम कुठं? पश्चिम बंगालमध्ये किंवा बांगलादेशमध्ये, तत्कालीन बंगाल प्रांतामध्ये डमडम येते लक्षात तुमच्या. सियालकोट, अंबाला आणि डमडम या 3 ठिकाणी एनफिल्ड रायफलचं प्रशिक्षण देण्यात येणार होतं. ठीक आहे, आलं लक्षात. चला पुढे जाऊया. पंचवृत्तपत्र सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. का? एक्झामला विचारलं जाऊ शकतं याच्यावरती क्वेश्चन की कोणत्या वृत्तपत्राने भारतीयांचं वर्णन अर्धा गोरिल्ला आणि अर्धा निग्रो असं केलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीचं व्यंगचित्र सुद्धा काढलं गेलं होतं. म्हणजे निर्दयपणाची जी काही हद्द म्हणतात ना ती सगळी गाठली गेली होती इंग्रजांकडून. ठीक आहे, म्हणजे एकतर इथं उठाव केला. मुस्लिम लोकांना सुद्धा डुकराचे त्यांच्या गळ्यामध्ये डुकराचे मांस लटकून डुकराच्या चरबीपासून बनवलेल्या गोण्यांमध्ये त्यांना भरले त्या ठिकाणी. ठीक आहे, त्या पिशव्यांमध्ये, आणि त्यांची हयाशी लाश त्या ठिकाणी
बंद करून हे टाकली जिवंतपणे, ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे, महत्त्वपूर्ण आहे. इंग्रज कसे किती निर्दयी होते ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. ह्या ठिकाणी लहान मुलांना सुद्धा सोडलं नाही त्यांनी, जे काही रस्त्यावरून फिरणारी अनाथ मुलं होती बनारसमध्ये त्यांना सुद्धा उचलले, शेतकऱ्यांना मारले. शेतकरी काय सैनिक होते का? सैनिक होते का ते? अशा पद्धतीने उठाव झालेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही पंचवृत्तपत्र होतं ना, यांनी भारतीयांचं व्यंगचित्र काढलं होतं. काय व्यंगचित्र काढलं होतं? अर्धा गोरिल्ला ना अर्धा निग्रो काढला होता, ठीक आहे, भारतीय नाव दिलं होतं. लक्षात घ्या मित्रांनो, अपमान कधी विसरायचा नाही. पंच. त्याच्यानंतर 1858चा जाहीरनामा. चला, 1857चा त्या ठिकाणी युद्ध आटोक्यात आणलं इंग्रजांनी, ठीक आहे. बरं, त्यांना बी आडेवेडे घ्यायला लागले, आला आटोक्यात त्यांच्या. त्याच्यानंतर काय केलं, एक भारतीयांच्या एका मनावरती एक मलमपट्टी करायच्या हेतूने त्या ठिकाणी इंग्लंडच्या राणीने त्या ठिकाणी काय केलं, जाहीरनामा काढले, ठीक आहे. व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. कधी आला होता तो? 1858ला आलेला आहे. 2 ऑगस्ट 1858ला तो संमत झाला. त्या ठिकाणी राणीचा जाहीरनामा अलाहाबाद या ठिकाणी वाचून दाखवण्यात आलाय. अलाहाबादला दरबार भरवला गेला त्या ठिकाणी, ठीक आहे. परीक्षेला येतं कोणी दरबार भरवला, दिल्ली दरबार कोणी भरवला, तर मग ते आपल्याला पुढे येणारच. लिटननी भरवला होता त्या ठिकाणी, कैसरी हिंद पदवी दिली होती राणीला, बरोबर की नाही. परत हार्डिंगने, म्हणजे हे सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढे येणारच. अजून आपले गव्हर्नर जनरल पुढे राहिलेले आहेत, त्यावेळेस त्या गोष्टी येतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. परंतु या ठिकाणी अलाहाबादचा दरबार भरवला गेला आहे, ठीक आहे. दिल्लीला दरबार भरवला गेला नव्हता. तर जो काही राणीचा जाहीरनामा आहे 1858चा, तो कुठं त्या ठिकाणी वाचण्यात आलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा? अलाहाबाद या ठिकाणी. तिथं दाखवलंय सगळ्यात पहिल्यांदा, तिथं प्रसिद्ध झाला हा जाहीरनामा अलाहाबादमध्ये. 2 ऑगस्ट 1858ला संमत झालाय त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि विशेष म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये तो वाचून दाखवण्यात आलाय, भारतातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये वाचून दाखवण्यात आलाय, जिथं जिथं इंग्रज होते तिथं, ठीक आहे. बरं, काय तरतूद केली होती यांनी अशी? तर आपल्याला माहीत आहे की जे काही आपण 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टपासून बघत आलोय, हे जी कोणी ईस्ट इंडिया कंपनी होती, ह्या ईस्ट इंडिया कंपनीला नंतर 1784चा जो काही पिट्स इंडिया ॲक्ट आला होता, त्याच्या अंतर्गत काय केलं होतं, 20-20 वर्षांची सनद देण्यात आली होती, बरोबर. 1853 पर्यंत. 1853ला कायदा केला आणि सांगितलं आता ब्रिटिशांच्या पार्लमेंटच्या मनावरती राहील, राजपदाच्या मनावरती राहील इंग्लंडमधल्या, की ह्या ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये अजून किती दिवस राज्य करून द्यायचं ते. परंतु 1857चं असं काही युद्ध झाले खतरनाक की त्याला आपण पहिलं स्वातंत्र्य युद्ध देखील म्हणतो. त्यामुळे इंग्रज हादरले इथले, ठीक आहे. हादरल्यानंतर मग तिकडचे इंग्रज बी हादरले, ब्रिटनमधले. त्यांनी ठरवलं की आता भारतामध्ये जास्त काही करायला नको कांड, नाहीतर काय होऊ शकतं, आपली सत्ता जाऊ शकते, त्या ठिकाणी मोठा शव भेटू शकतो आपल्याला भारतामध्ये. म्हणून काय केलं ब्रिटिश पार्लमेंटनी आणि त्या ठिकाणी त्यांची कोणी राणी वगैरे होती त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी ठरवले काय ठरवलं त्या ठिकाणी, आता इथून पुढे आपण स्वतः राज्य करायचं, ईस्ट इंडिया कंपनीला करून द्यायचं नाही. म्हणजे आगीतून उडायचं, फुपाट्यात पडायचं. आलं ना लक्षात तुमच्या? हे आगीतून उडायला फुपाट्यात पडले. नंतरच्या काळामध्ये भरपूर काय काय इंग्रजांनी लुटलेलं आहे भारताला. चला, लक्षात येते तुमच्या. भरपूर गोष्टी समजण्यासारख्या मित्रांनो, समजून घ्यायच्यात आपल्याला. तर भारतीयांना चांगले शासन देण्याचा जे काही त्यांनी कायदा केला होता, असं त्यांचं मत होतं की भारतीयांना चांगलं शासन देण्यासाठी आम्ही कायदा करत आहोत. 1858चा जाहीरनामा. काय होतं या जाहीरनाम्यामध्ये? तर सांगण्यात आलं, ईस्ट इंडिया कंपनी जी काय आहे तिला आता इथं राज्य करता येणार नाही. आता इथं डायरेक्ट ब्रिटनचे राजपदाचा जो कोणी प्रतिनिधी असेल, त्या प्रतिनिधीने इथं राज्य करायचं आहे. आणि तो कोण प्रतिनिधी असेल, तर इथला गव्हर्नर जनरल आहे, त्याला व्हाईसरॉय नाव दिले आणि त्याला तिथला काय केलंय, व्हाईसरॉय म्हणून केले नियुक्त, ठीक आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग जो आहे तो त्या ठिकाणी पहिला व्हाईसरॉय बनलेला आहे. लक्षात ठेवायचं, व्हाईसरॉय हे जे पद आहे ते 1858च्या जाहीरनाम्यानंतर आलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे, त्या जाहीरनाम्यानुसार आलेलं आहे. दुसरी गोष्ट असं की जे काही भारत मंत्री हे पद आले ते सुद्धा 1858च्या जाहीरनाम्यापासून चालू झालेलं आहे. त्यामुळे भारत मंत्री पहिले कधी आले असं जर विचारलं, 1858च्या जाहीरनाम्यानुसार आले, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. चला, आता हे काय राणीचा जो जाहीरनामा होता याच्यामध्ये अजून बी काही गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही खूप सारं इथलं भारतीयांची संस्थानं वगैरे खालसा केली, त्याच्याबद्दल आता परत आम्ही ती खालसा करणार नाही. जे काही जाती धर्म भेदभाव आम्ही करत होतो तो करणार नाही. ते न बघता आम्ही काय करू, तुम्हाला नोकऱ्या देऊ. अशा पद्धतीची एक मलमपट्टी त्या ठिकाणी केली गेली छोटीशी. आणि त्याला आपले रानडेंनी काय म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा म्हटलेला आहे. काय म्हटलेलं आहे, हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा. जो दिसतोय तुम्हाला तो पुढच्या काळात मग कळलं हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा काय असतो ते सगळ्यांना, ठीक आहे. हिंदी प्रजेचा मॅग्ना कार्टा कोणी म्हटलेला आहे, रानडेंनी म्हटलेला आहे. महत्त्वपूर्ण आपल्यासाठी. चला पुढे जायचं. आता आपल्याला अजून काय केलेलं आहे त्या ठिकाणी 1858च्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये. तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वपूर्ण असं सांगितलेलं आहे की जे काही भारत मंत्री असेल त्याचं या ठिकाणी एक भारत कौन्सिल स्थापन केलं जाईल. म्हणजेच काय, इंडियन कौन्सिलची स्थापना केली जाईल. कोण असेल त्या इंडियन कौन्सिलमध्ये, तर त्या इंडियन कौन्सिलमध्ये त्या ठिकाणी 15 लोक असतील. बरं, हे 15 लोक कोण भरणार? 7 लोक जे असतील ते ईस्ट इंडिया कंपनीचे असतील आणि 8 लोक जे असतील ते राजपदाने इंग्लंडच्या जे कोणी असतील त्यांनी तिकडून नियुक्त केलेले असतील. बरं, आले सगळे 15 जण. कशासाठी आले? हे व्हाईसरॉयला सल्ला देण्यासाठी आले. त्या ठिकाणी भारत मंत्र्याच्या सल्ल्यानुसार आता इथे कारभार करायचा सगळा काही भारत सचिवानुसार, भारत सचिव असं देखील त्याला म्हटलं जायचं. चला, बरं झालंय काय, त्याच्यानंतर हे जे कोणी 15 जण नियुक्त करायचे आहेत, हे कसे नियुक्त करायचे आहेत
त्याच्यासाठी थोडासा क्रायटेरिया आखला गेला. काय क्रायटेरिया होता, तर हे जे 15 आहेत याच्यातले निम्मे तरी असे पाहिजे की ज्यांनी 10 वर्ष इथं भारतामध्ये काम केलेलं असावं, कामाचा अनुभव असावा आणि ब्रिटनला येऊन त्यांना 10 वर्ष झालेले असावे. ठीक आहे, नोकरी सोडून भारतातली 10 वर्ष झालेली असावी, म्हणजे भ्रष्टाचार होणार नाही असं त्यांना वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांनी अशा प्रकारची त्या ठिकाणी काय केलेली आहे, तरतूद केलेली आहे. मग कॅनिंगने त्यानंतर काय केलंय, त्या ठिकाणी कॅनिंगने ठरवलं की जे काही 2 राज्य होती, उदयपूर असेल, बागेत असेल, ते त्यांनी परत देऊन टाकलेत. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वपूर्ण आहे. कॅनिंगने 2 राज्य परत केलेत त्या ठिकाणी. ठीक आहे, आणि मग अशा पद्धतीने 1858चा जाहीरनामा जो होता तो भारतामध्ये लागू झाला आणि आता डायरेक्ट कोण, ब्रिटिश राजपट इथं कार्यरत झाले. म्हणजे त्यांच्या प्रतिनिधींनी इथं राज्य करायला या ठिकाणी सुरुवात केलेलं आहे. ब्रिटिश पार्लमेंटच्या हातात आले आता सगळं काही, भारताचं जे काही असेल ते राणीच्या हातात आलेले. आता जे काही भारतामध्ये जे काही होईल इथून पुढचं ते. ठीक आहे, लक्षात येते तुमच्या हे काय चाललंय ते. 1857चा उठाव आपला आता या ठिकाणी संपलेला आहे. 1858चा जो काही राणीचा जाहीरनामा आलाय त्याच्यानुसार हा उठाव आपण या ठिकाणी संपवून टाकलेला आहे. मित्रांनो महत्त्वपूर्ण आहे, लक्ष देऊन करायचं. पेपरला याच्यावरती एक्झामवरती क्वेश्चन बनतात. ठीक आहे, तर आजच्यासाठी एवढंच. ठीक आहे, उद्यापासून आपण एक थोडासा नवीन पार्ट चालू करूया. लॉर्ड कॅनिंगच्या संदर्भातच आहे, कारण 1857चा उठाव झाल्यानंतर 1862ला एक कायदा येऊन गेला होता. त्या कायद्यामध्ये काय काय सांगितलं होतं ते उद्या आपण पाहणार आहे. मग पुढचे आपले गव्हर्नर जनरल जे काय आहेत ते आपण कर्जनपर्यंत, लॉर्ड हार्डिंग्जपर्यंत घेणार आहे, कारण तिथून पुढं मग खरं राष्ट्रीय चळवळीला सुरुवात होते. डफरीनपर्यंत आपल्याला जास्तीत जास्त स्टडी करायचा आहे. डफरीनच्या तिथं मग 1885ला काय होणार आहे, आपल्या राष्ट्रीय सभेची स्थापना होणार आहे. मग आपल्याला आपल्या राष्ट्रीय सभेचा जास्त अभ्यास करायचा त्या ठिकाणाहून पुढे. ठीक आहे, ज्या महत्त्वपूर्ण घटना भारताच्या इतिहासामध्ये घडतात आहे त्या मी घेत आहे. जसा महाराष्ट्राचा संदर्भ येतोय तसा मी तुम्हाला महाराष्ट्राचा संदर्भ देखील सांगतोय. आज या ठिकाणी आपण 1857चा उठाव महाराष्ट्रामध्ये कसा झाला, कोणी केला, त्याचं नेतृत्व कोणी केलं, कोणी त्यांना हरवलं, सगळं काय आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे, रिव्हिजन देत राहायचंय. त्याचप्रमाणे तुम्हाला मी शिकवत असताना काही संदर्भ ग्रंथसुद्धा वापरायचे, त्या संदर्भ ग्रंथांचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणजे तुमचा स्टडी जो आहे तो एकदम परफेक्ट होऊन जाईल. तुम्हाला वेगळ्या पद्धतीने नोट्स काढायची काही गरज पडणार नाही. तुमच्याकडे पुस्तक असणारे अवेलेबल, मी तुम्हाला बुक लिस्ट म्हणाल तर मी बुक लिस्ट सुद्धा बऱ्यापैकी सांगितलेली आहे, परत एकदा सांगेल. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे. इतिहासासाठी तुम्ही घाटा सरांचं पुस्तक जरी वापरलं, महाराष्ट्राचा इतिहास, तरी चालेल. ठीक आहे, महत्त्वपूर्ण आहे ते. कठारे सरांचं वापरलं तरी चालेल, कारण महत्त्वाचं आहे. जर कोळंबेचं तुम्हाला, कोळंबे सरांचं जर तुम्हाला ह्याचं वापरायचं असेल, भारताचा इतिहास, ते देखील तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, सर आजचा पार्ट आपण इथंच संपूयात. धन्यवाद.